आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. या महाराष्ट्रामध्ये संत तुकोबारायांनी शब्दांची शस्त्रे करायला आम्हाला शिकवलेलं आहे. याच महाराष्ट्रामध्ये आम्ही शाहीर मंडळींनी जेव्हा शब्दांची शस्त्रे केली त्यावेळेला आम्हाला तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं. पण याच महाराष्ट्रातली जी खरी मराठी बोलणारी मायबाप कष्टकरी श्रमिक जनता आहे, दलित जनता आहे, याच दलित जनतेनं, याच श्रमिक जनतेनं आम्हाला तुरुंगामधून सोडवण्यासाठी 4 वर्ष निकाराची झुंज दिलेली आहे. आणि म्हणून आज या महाराष्ट्रात अनेक साहित्य संमेलन होत आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांचं हे संमेलन, घालमोड्या दादांचं हे संमेलन. म्हणून आमच्या महात्मा फुलेंनी त्यांना प्रश्नांकित केलेलं होतं. आणि आजच्या काळामध्ये 100-125 वर्षानंतर सुद्धा आम्हालाही त्यांना प्रश्नांकित करावं लागत आहे. मराठी माणसाची अस्मिता घेऊन मराठी भाषेची सेवा करणाऱ्या शाहिरांना आज जर तुरुंगामध्ये जावं लागत असेल तर ही मराठी भाषेची शोकांतिका आहे, मराठी भाषेवरचा हल्ला आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आणि म्हणून या IBN लोकमतचं आम्ही सर्व कलाकारांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप आभार मानतो की अशा प्रकारचं एक साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि ह्या साहित्य संमेलनातून मराठीची सेवा करण्याचा एक चांगला सोनेरी असा क्षण या ठिकाणी आमच्यासाठी, आमच्या कलाकारांसाठी उपस्थित मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत. सादर करीत आहोत विद्रोही शाहिरी जलसा. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सर्वप्रथम जय भीम. हा मराठीचा साहित्य संमेलनाचा सोहळा, शाहीर आहोत, रस्त्यावरचे शाहीर आहोत, तर आजच या मराठीची सेवा करण्यासाठी एक ओवी आजच जन्माला आली आणि ती आजच महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करीत आहे. माय मराठीचा पान्हा कसा आटला ग बाई, माय मराठीचा पान्हा कसा आटला ग बाई, माझा माणूस मराठी मराठी कसा तुटला ग बाई, माझा माणूस मराठी मराठी कसा तुटला ग बाई. विना नाम्याची दुख्याची सांगा बोल का झाली, एक नाथी भारुडाची भारुडाची आज गोडी फूट गेली, जात्यावरल्या ओवीला आज शोधाव म्या कुठ, जात्यावरल्या ओवीला आज शोधाव म्या कुठ, माय बोलीच्या कंठाला कंठाला दिली मातीची मूठ, माय बोलीच्या कंठाला कंठाला दिली मातीची मूठ. आरवते का मराठी
माझ्या मुखामंदी हरवते का मराठी मराठी नव्या रोषणाई मंदी रणातल्या हलगीला बोल मराठीचा द्यावा स्वराज्याच्या क्रांतीसाठी थवा मावळ्यांचा यावा स्वराज्याच्या क्रांतीसाठी हा थवा मावळ्यांचा यावा बोल समतेच येऊ दे माय मराठीच्या ओठी नवा जागर मांडू दे मराठी या मुलखासाठी नवा जागर मांडू दे मराठी या फिरंग्याच्या जबानीची ही फुल्यांची मराठी ही शिवाजी महाराजांची मराठी ही सावित्रीबाई फुल्यांची मराठी ही आंबेडकरांची मराठी बांधवांनो फिरंग्याच्या जबानीची दर मराठीला नाही सपान मराठीचं बघते माझी राबणारी आई सपान मराठीचं बघते माझी राबणारी आई माझी लढणारी आई माझ्या विदर्भाची आई माझी बालदेश आई माझी कोकणाची आई मराठवाड्याची माझी आई घाटावरची माझी आई या महाराष्ट्रावर जसं तुकारामांचे उपकार आहेत त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातला पहिला मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनंत उपकार या मराठी भाषेवर आहेत. परंतु मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो माझ्या भावांनो या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं विकृतीकरण केलं ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीसाठी जेम्स लेनला मदत केली अशा तथाकथित शिवशाहिरांना महाराष्ट्र भूषण दिला जातो आणि खरा शिवाजी सांगणाऱ्या शाहिरांना जेलमध्ये पाठवलं जातं. आता तुम्हाला आम्ही आमचा शिवाजी सांगत आहोत. आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी आमची छाती रफवलादी आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी. अरे टाच मारुनी जाल पुढे तर ठिकऱ्या करीन राय एवढ्या चल आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी आमची छाती रफवलादी आम्ही शुभाच्या औलादी. शिवबाच्या राज्यामंदी जुलमाला थारा नाही रांझाच्या पाटलाची दय केली जाणार नाही धर्माच्या जल्लादांचा टोरा चालणार नाही
छाती रवलादी आम्ही शुभाच्या औलादी. भावांनो बहिणींना वंदन करत आहोत संभाजी महाराजांना. वादळाच्या पोटी जन्म घेई हे वादळ. या शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेले संभाजी वादळाच्या पोटी जन्म घेई हे वादळ. या वादळाला हो सिंहाचं आयाळ. या वादळाला हो सिंहाचं आयाळ. या वादळाला हो सिंहाचं आयाळ. बुद्धभूषण हा लिवतो शिवबाचा बाळ. बुद्धभूषण लिवतो हा शिवबाचा बाळ. या वादळाला हो सिंहाचा संत शंभूराजाची कच्या शौर्याची सांगतो वीर योद्धाची परलोक नष्ट केले नाही. मी कुणाचेही परलोक नष्ट केले नाहीत. मी हिसकावून घेतले नाहीत कुणाचेही स्वर्ग. मी चढवले नाहीत हल्ले कुणाच्याही नरकावर. जमिनीच्या खालचं आणि आभाळाच्या वरचं बोलायला मी उचललीच नाही कधी जीभ. वापरलं नाही कधी स्वरयंत्र. पंडित पुरोहितांनी रंगवलेल्या मायावी दुनियेपासून मी नेहमीच राहिले. बुद्धाच्या धाग्याने आणि मार्क्सच्या सुईने मी मारले नाहीत कुणाच्याही आध्यात्मिक भावनेला टाकले. एका कावऱ्या बावऱ्या काळात माझ्यासारखा एक शाहीर कवी अज्ञेयवादाची डफली वाजवण्यापेक्षा जास्त काय करू शकतो. मी तर मारली होती दुःखमय इह लोकावर प्रेमाची कविता. लिहिले होते वेदनेच्या गोटावल्याविषयी 4 शब्द. गायली होती दुःखांताच्या क्रांतीविषयी 4 गाणी. मानलं होतं जातीयंताचा आत्मभान. त्याची परतफेड म्हणून तुमच्या राज्याने डांबला हे मला कोंडवाड्या. जसं चोराच्या मनात चांगलं तसं तुम्ही बोलता परलोकाविषयी. मी बोलतो माझ्या चोरीला गेलेल्या निघ लोकांविषयी. निदान एवढा तरी फरक ध्यानात ठेवा. नंतर कुशाल भरा माझ्यावर परलोक नष्ट केल्याचा खटला. मी पुन्हा बजावून सांगतो मी कुणाचेही परलोक नष्ट केले नाही. मी कुणाचेही